या कार्यक्रमासाठी खास पुण्याहून गेले 2 वर्ष हा कार्यक्रम पाहण्यासाठी उपस्थित राहतात ते आमचे मित्र. एक असंख्य या कलेतील नाव सह्याद्री कोकण कला मंचाचे निर्मित आहे श्रीयुत दिनेशजी कुरतडकर साहेब आणि त्यांच्याबरोबर आलेले मार्गदर्शक आणि कविशाहीर आदरणीय श्रीयुत संदीपजी सावंत साहेब. या दोन्ही महान व्यक्तींचं आमच्या या नाच मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. चला
करण्यासाठी, या उत्तम अशा मुलांच्या सादरीकरणासाठी सह्याद्री कोकण कला मंच निर्माते श्रीयुत दिनेशजी गुर्दळकर साहेब आणि त्यांचे सहकारी मार्गदर्शक आणि शाहीर आदरणीय संदीपजी सावंत साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तरी आम्ही नाच मंडळ यांचे भारी भारी ऋणी आहोत. तसेच या कार्यक्रमासाठी संतोष गांगरकर, राजेश गांगरकर, मंगेश गांगरकर, सुरेश शिकवण, योगेश शिकवण आणि सागर आगरे यांच्याकडून 501 रुपयाचं 1000 पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे आदरणीय सुनील शिकवण आमच्या मुंबई मंडळाचे अध्यक्ष 500 रुपये. त्याचप्रमाणे संदीप शिकवण मुंबई मंडळाचे खजिनदार 500 रुपये. ओंकार शिकवण खजिनदार 500 रुपये. गणेश शिकवण सल्लागार 500 रुपये. त्याचप्रमाणे लक्ष्मण शिकवण हिशोब तपासणी 500 रुपये. तसेच अन्वी, खुशी, सिया आणि स्वरा यांच्याकडून 500 रुपये. या सर्व बक्षिसांचं आम्ही श्री गणेश नृत्य कलामध्ये कुचुडे शिकवणारी भारी भारी आभार आहोत. त्याचप्रमाणे प्रदीप शिगवण, मंगेश शिगवण आणि सुधीर केवडे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 1001. तसेच प्रिया सागर गांगरकर यांच्याकडून 202. तसेच प्रकाश मारुती हिंदे यांच्याकडून खास वाद्यासाठी 500 रुपयाचं असं भरघोस देणगी दिलेलं आहे. तरी या सर्व देणगीदारांचं जागी हार्दिक स्वागत. बोल श्री गणपती गजानन महाराज की जय. गाव देवी महादेव की जय. तुरे महादेव की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. गणपती बाप्पा रंग देवते तुला मी वंदितो. यावे रंग भराया तुला मी विनवितो. रंग देवते तुला मी वंदितो. यावे रंग भराया तुला मी विनवितो. रंग देवते तुला मी वंदितो. यावे रंग भराया तुला मी विनवितो.
सुरुवात करतोय. लक्ष असू दे या कार्यक्रमामध्ये आमच्या कुशुडी गावचं नाव ज्यांनी साता समुद्र पार केला असे तुरेवाले 500 शाहीर एकनाथ टिके या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मंडळाच्या वतीनं हार्दिक असं स्वागत. त्यांना शाहीर मुद्रा लगेचच गाण्याकडे वळतं. लक्ष असू द्या. कथाय का त्रिपुरासुराचे कथाय का त्रिपुरासुराचे कथाय का त्रिपुरासुराचे कथाय का त्रिपुरासुराचे इच्छा झाली त्याला त्रिभुवनाची इच्छा झाली त्याला त्रिभुवनाची इच्छा झाली त्याला त्रिभुवनाची इच्छा झाली त्याला त्रिभुवनाची निघाला तो तपश्चर्येला निघाला तो तपश्चर्येला निघाला तो तपश्चर्येला निघाला
उतरिले नारद मुनी कैलासाला कैलासाला तिन्ही देव कैलासाला कैलासाला नारद मुनी कैलासाला कैलासाला तिन्ही देव कैलासाला देवा देवा शिव शंकरा देवा देवा शिव शंकरा विनंती आमची ऐकून घ्याना विनंती आमची ऐकून घ्याना देवा 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 शंकरा देवा 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 शंकरा विनंती आमची ऐकून घ्याना विनंती आमची ऐकून घ्याना त्रिपुरासुरा दैत्य हातला ज्याने त्रासिले मारणाला गजाननाने वरचा दिला तुमच्या हातून मरण झाला करा गणेश आराधना करा गणेश आराधना विनंती आमचे कोण जाना विनंती आमचे कोण जाना शंकर देवा बसला तपाला शंकर देवा बसला तपाला तपाला हो गजाननाच्या बसले तपाला गजाननाच्या बसले तपाला गजाननाच्या बसले तपाला गजाननाच्या बसले तपाला हे गजानना करतो प्रार्थना द्यावे दर्शन आजना पूर्ण करी मनोकामना हे गजानना करतो प्रार्थना द्यावे दर्शन आजना पूर्ण करी मनोकामना गजानना प्रसन्न ते झाले गजानना प्रसन्न ते झाले गजानना प्रसन्न ते झाले गजानना प्रसन्न ते झाले वर देवोने गोने गेले वर देवोने गोने
रावणाचं वध ही कथा आपल्या समोर सादर केलेली आहे. आपण ती शांती कीर्तन ऐकलं ना, मला बोलायचं असं सहकार्य करत त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. या ठिकाणी अभिषेक माहीम त्या 200 रुपये, तसेच सुरेश शिंदे आणि शुभांगी शिंदे यांच्याकडून 1001 रुपये, त्याचप्रमाणे शैलेश अनंत शिगवण यांच्याकडून उत्कृष्ट वाद्यासाठी 500 रुपयाचा भारतात पारितोषिक आलेला आहे. तसेच प्रकाश मारुती खापरे यांच्याकडून 500 रुपयाचा भारतात पारितोषिक, या सर्व बक्षिसं त्यांचं आम्ही गणेश दाखल नृत्य कलाबद्दल कुचुडे शिकवणारी भारी बनवली आहोत. शाबास! गणेश दर्शनाला सुरुवात करतोय, लक्ष असू द्या. लांब सोंड मोठे कान बैसुनी हा दिसतोय छान. लांब सोंड मोठे कान बैसुनी हा दिसतोय छान. भक्तांचा आहे लढीवाला बैसुनी हा चंद्रावरती आला. कणाला चला आज पूजू श्री गणाला. कणाला
लगेचच आपल्या समोर गवळण घेतोय. गवळीत अशी थोडस देतो. ही राधा या कृष्णावरती रुसलेली आहे. आपण अनेक गवळीने ऐकले असतील, परंतु ही राधा कृष्णावरती रुसलेली आहे. आणि या राधेला तिचं मन आपल्याकडे खेचण्याचा कसा प्रयत्न करतो, त्या राधेची विनवणी कशी करतो, या गवळीतून आहे का विषय आपल्या समोर सादर करतोय. लक्ष असू द्या. हो रुसली रुसली माझे राधा माझ्या प्रेमाचे दिलशाने रुसले माझे राधा माझ्या प्रेमाचे ते निशाने ऐकूने सप्त सूर म्हणजे बासुरे देवाने वेळी झाली राधा बावरे देवाने वेळी झाली राधा बावरे माझे राधा राधा माझ्या प्रेमाचे तुझे शान
त्या ठिकाणी आपल्या सर्वांचा रसिक प्रेक्षकांची खास अशी खुशखबर आहे. श्री गांगेश्वर विकास मंडळ आडवली तालुका लांजा यांच्या मुंबई रजिस्टर मंडळ आहे यांच्या वतीने कलगीतुरा जंगी सामन्याचं आयोजन दिनांक 22 जुलै 2026 रोजी याच रंगमंचावरती म्हणजे शिवाजी नाट्यगृह दादर याच रंगमंचावरती कलगीवाली शाहीर संदीप मोरे आणि तुरेवाली शाहीर विकासजी लांबोरे यांचा हा 2 वाघांचा जंगी सामना या ठिकाणी होणार आहे. दादाकडून या कार्यक्रमासाठी 100 रुपयाला पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं देखील आमच्या या जागतिक नृत्य कला मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी लगेचच कथेकडे वळतोय. कथा अशी आहे कंस राजाचा वध. कंस राजाचा वध आपल्या समोर सादर करतो. तत्पूर्वी एवढंच म्हणतो, लाख लाख कलाकारावरती शतकोटी रसिकांचं लक्ष असतं. लाख लाख कलाकारावरती शतकोटी रसिकांचं लक्ष असतं आणि त्या रसिकांचं लक्ष वेधून त्यांचं मनोरंजन करणं हेच आम्हा कलाकारांचं भाग्य असतं. हेच आम्हा कलाकारांचं भाग्य असतं. आपल्या समोर लगेचच कथा घेऊन येतोय कंस राजाचा वध. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी आदरणीय सुरेश बाबाजी हुमणे यांच्याकडून 1112 रुपयाचं बहादाराचं पारितोषिक आहे. तरी त्यांच्यासाठी एकदा जोरदार मथुरेत कौस मातला, 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 मथुरेत कौस मातला. कृष्ण मारायचा विचार केला, कृष्ण मारायचा विचार केला, कृष्ण मारायचा विचार केला, कृष्ण मारायचा विचार केला.
आक्रोल बोले श्रीकृष्णाला आक्रोल बोले श्रीकृष्णाला आदेश दिला मला यज्ञ पायाला कंस मामाने बोलविले रे तुला यज्ञ पायाला कंस मामाने बोलविले रे तुला यज्ञ पायाला कंस मामाने बोलविले तुला यज्ञ पायाला कंस मामाने बोलविले रे तुला बेटे आचुरला गणच्या जातो नेऊ नको गणच्या आगरूला नेऊ नको गणच्या माझा नेऊ नको गणच्या आगरूला नेऊ नको
अशा तऱ्हेने श्रीकृष्णाच्या हातून कंस राजाचा वध झालेला आहे. आम्ही आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. रसिक हो, आज या दादर या शिवाजी मंदिर या दादर या ठिकाणी हा कार्यक्रम झालेला आहे आणि उद्या पुनर्वसन कोकण म्हटलं तरी हरकत नाही, कारण या पुनर्वसन म्हणजे या युवा नगरीमध्ये आपला संपूर्ण कोकणी बांधव उपस्थित आहे, राहायला वास्तव्याला आहे आणि त्यांच्या सेवेसाठी उद्या रात्री ठीक 7:30 वाजता जिवाळा हॉल इथे हा आपला दुसरा कार्यक्रम होणार आहे. रसिको, आपण 100% हजेरी लावा, कारण तिथे आपल्याला आणखी नवीन काही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे. यानंतर या कार्यक्रमासाठी यंगस्टार जोगलेवाडी नारडोळे तालुका संगमेश्वर यांच्याकडून कर्णधार विजय जोगळे आणि विकी कांबळे यांच्याकडून या हॅलो. पुन्हा एकदा माझ्या मायबाप रसिक प्रेक्षकांना मानाचा मुद्रा करून आजचा कार्यक्रम आणि ज्या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने जी रंगत आणली